घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण, सांगे लोकापासी थोरपण, नेऊन या घरा दाखवावे काय, काळा तोंड जाय चुकावणी, तुका म्हणे आम्ही जाणव त्याप्रमाण, ठकावी हे जन तैसे न हो. समाजात काही लोक असे असतात की घरात पोरं उपवासी आहे, पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात. कोणी खरंच त्यांच्या घरी येतो म्हटलं तर ते तोंड चुकवतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहे, आम्ही मात्र असे दांभिक नाही. पहा, व्यवस्थेमध्ये असे काही कार्यकर्ते असेच असतात जे लुडबुडू करतात, पुढं करतात, जय हो म्हणतात आणि गर्दीतले ते एक माणसं फक्त म्हणायला असतात, कारण ते दांभिक लोक असतात. त्यांना मोठ्यांचा मोठेपणा मिरवायची आवड असते आणि अशी माणसं आयुष्यामध्ये स्वतःचा प्रपंच चांगला करू शकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये यश मिळत नाही, कीर्ती मिळत नाही. फक्त ते जय हो करत गर्दीतले फक्त संख्या असतात. संख्यापेक्षा स्वतःचं श्रेष्ठत्व, ज्येष्ठत्व, स्वतःचं असं अस्तित्व, भगवंतानी दिलेला जन्म हा यथार्थ, कृतार्थ आणि एक चांगलं वागून, चांगलं जगून आणि उद्योगशील आणि कर्मप्रधान जर जीवन असलं तर ते भगवतप्रिय आहे, असं या अभंगाचं मुख्य उद्दिष्ट संत तुकाराम महाराजांनी हा अभंग उपदेशपर यामध्ये हा दांभिक लोकांना, आळशी लोकांना आणि रागीट लोकांना हा उपदेशून हा अभंग लिहिलेला आहे. जगामध्ये सर्व लोक असतात, दांभिक असतात, सज्जन असतात, संत असतात, विवेकी असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये तसं कर्म, तसे फळ त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून मित्रहो, आयुष्यामध्ये श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि आनंददायक जीवनासाठी कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. कष्टातून शेती पिकते, कष्टातून आपला प्रपंच चांगला होतो, कष्टातून आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होते. हरिप्रिया लक्ष्मी, हरीच्या दासाची लक्ष्मी सतत काळजी करत असते, त्याला सद्बुद्धी देते आणि सद्बुद्धीतून ज्ञान प्राप्त होते. ज्ञानी माणसं गुणी सज्जन असतात, त्यांच्या जीवनामध्ये यश, कीर्ती लाभते. दांभिक लोकांना कीर्ती नसते, ते फक्त जय हो करत मागे पुढे पुढाऱ्यांच्या असतात. त्यांच्या गरजेला काही किंमत नसते, त्यांचा वापर होतो आणि पुढे अशी माणसं व्यसनी आणि वाईट मार्गानं त्यांचं आयुष्य व्यर्थ जातं. भगवंतानं दिलेला जन्म हा खूप लाख मोलाचा आहे आणि या जन्माचा आणि या जगण्याचा आनंद आपण खरंच भगवतमय आणि सज्जन, साधू, संत, ऋषी, मुनी, महर्षी यांच्या विचारानं, विवेकानं आपलं आयुष्य छान जगता येतं, हा यामागचा अर्थ आहे. संत तुकाराम महाराजांनी हा 3 चरणाचा परखड अभंग लिहिलेला आहे. तो खरंच उपदेशपर आजच्या घडीला, आजच्या या व्यवस्थेला फार गरजेचा आहे. अवश्य हा ऐका, वाचा. दांभिक लोकांचं काही दिवस रूप आणि त्यांची वाहवा असते, परंतु त्यांचा वापर करणारी धूर्त, कावेबाज माणसं फक्त वापर करून घेतात आणि अशी माणसं काळोखामध्ये काळाच्या पडद्याआड जातात. म्हणून जे सज्जन आहेत, ज्ञानी आहेत, बुद्धिमान आहेत,
अशा दांभिक लोकांपासून कोस दूर राहतात. गरजेचंच आहे सज्जन संगती दुर्जन दुर्मती असं यामध्ये एक विशेष उल्लेख करावा असं हे वाक्य आहे. पहा, सज्जन संगती दुर्जन दुर्मती. कारण सज्जनाच्या संगतीनं सात्विकता संत विचार आणि संतांच्या मार्गावर चालणारा हा भगवतमय जीवनाचा मार्ग खूप आनंददायक आहे. यासाठी मित्रहो, दांभिक लोकांपासून आपण कोस दूर असणं फार गरजेचं आहे. कारण आपलं अस्तित्व शुद्ध असलं, सात्विक असलं, संयमी असलं, विवेकी असलं, त्यातून आपलं व्यक्तिगत प्रपंच चांगला चालतो आणि प्रपंच चांगला चालला तर परमार्थही होतो. हे यामागे